800 खिडक्या 900 दारं हे गाणं तुम्ही ऐकलंय का? ऐकलं असेल तर आता याच 800 खिडक्या आणि 900 दारं आपल्याला बिग बॉसच्या घरात पाहायला मिळणार. कशा? चला सांगते. नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता. आज मी आलीये बिग बॉस मराठीच्या घरात. आता दार उघडणार आणि नशिबाचा खेळ पालटणार. चला तर मग दाखवते हे घर नक्की कसं आहे. हा आहे गार्डन एरिया. एक कोझी कॉर्नर आणि खूप सारे सोफे. नेहमीप्रमाणे स्विमिंग पूल आणि जिम एरिया. मग येते बाल्कनी. ही बाल्कनी प्रत्येकाला हवीशी वाटते. आता आपण जाऊयात लिव्हिंग रूम मध्ये. लिव्हिंग रूम मध्ये आल्यावर सगळ्यात आधी माझं लक्ष गेलं ते या घरातल्या किचन कडे. इतकं मोठं किचन आणि त्यालाही असंख्य दरवाजे. घरात अजून एक गोष्ट फार खास आहे, ती म्हणजे डायनिंग टेबल. आणि या डायनिंग टेबलची विशेष बाब म्हणजे इथे सगळीकडे चाव्या आहेत आणि टेबलवर मध्यभागी एक खूप मोठी चावी आहे. आता थोडं अजून पुढे गेलात तर एक भला मोठा चेहरा तुम्हाला पाहायला मिळतो. नंतर एक खूप मोठा दरवाजा दिसतो. ते आहे या घराचं वॉशरूम. गेमचं प्लॅनिंग करण्याची परफेक्ट जागा म्हणजेच वॉशरूम. इथून पुढे गेलात तर आहे घराचं बेडरूम. बेडरूम मध्ये आहे कॅप्टन्स रूम, जिथे येण्यासाठी प्रत्येक सदस्य खूप मेहनत घेतो. बेडरूमची या वर्षीची खासियत म्हणजे यावेळेस चक्क बंक बेड्स घरात आणलेत. आता इथे झोपण्यावरून काही राडे होणार की नाही ते आपल्याला समजेलच. बेडरूम मध्ये अनेक पेंटिंग्स देखील लावलेत, त्यामुळे या घरात सदस्यांसोबत अनेक प्राणी देखील आपल्याला पाहायला मिळतील. नंतर बाहेर आलो की ही आहे डेन्यू रूम, जी या वर्षी पहिल्यांदाच मराठी बिग बॉस मध्ये आणण्यात आली आहे. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या एरियात, जो आहे लिव्हिंग रूम. याच सोफ्यावर बसून अनेक सदस्य भाऊचा धक्का बघतात आणि अनुभवतात. याच एरियामध्ये आता अजून एक रूम आहे, ज्याला तुम्ही रिलॅक्सेशन रूम सुद्धा म्हणू शकता. तर मग असं आहे बिग बॉस मराठी सीझन 6चं घर. तुम्हाला आवडलं का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.